इडली असो, मेदूवडा असो, उत्तप्पा असो किंवा डोसे असो, या सर्वांसोबत खाल्ली जाणारी मस्त चटपटीत चटणी आज आपण तयार करणार आहोत. चला मग काही मिनिटातच आपली चटणी तयार होईल. मस्त झणझणीत खोबऱ्याची चटणी तयार करण्यासाठी काय काय घेतलंय ते पाहूया. त्यासाठी मी ही अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर हा पाऊण चमचा दही घेतले, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6-7 कढीपत्त्याची पाने घेतली. चटणीसाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी हे खोबरे टाकून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात. हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि हे वाटण एकदम बारीक करून घ्यायचंय. पाणी टाकून एकदम बारीक वाटायचं. हे पहा, अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चला आता चटणी तयार करून घेऊया. कढई तापली आहे. आता यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल सुद्धा छान तापले. आता यामध्ये आपण पाव टीस्पून मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर पाव टीस्पून जिरी टाकून घेऊया. पाव टीस्पून हळद टाकून घेऊया. कढीपत्ता टाकून घेऊ. त्यानंतर दही टाकून घेऊया. आता बारीक केलेलं खोबऱ्याचं आणि मिरचीचं वाटण टाकून घेऊ. हे छान परतवून घेऊया. आता व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मस्त परतवलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. घट्ट पातळ तुम्हाला हवी तशी चटणी तुम्ही करू शकता, त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे. हे पहा, मी पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे चटणी करून घ्यायची आहे. थोडीशी पातळच ठेवायची. आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे. हे पहा, छान उकळी आलेली आहे. आता यावरती अर्ध झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. हे पहा, 5 मिनिटं छान शिजवून घेतले आपण आणि एकदम भारी चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.